श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचे सगळ्यांचे आपल्या स्वामी कृपा चॅनलमध्ये स्वागत. आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. यात खूप महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. ती म्हणजे आपण सर्वजण खूप वाट पाहत असतो, ती म्हणजे स्वामी जयंतीची, म्हणजे स्वामी प्रकट दिनाची. याविषयीचीच माहिती आज आपण पाहणार आहोत. 10 एप्रिल 2024 रोजी आहे स्वामी प्रकट दिन. त्यामुळे आपल्याला आजपासून एक सेवा सुरू करायची आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ आज पाहत असाल तर आजपासून सुरू केली तरी चालेल, किंवा जेव्हा केव्हा बघाल तेव्हापासून देखील सेवेला सुरुवात करू शकता. तुमच्या रोजच्या कामातील फक्त 10 मिनिटे स्वामींसाठी द्या आणि स्वामी सेवा करा. ही स्वामी सेवा केल्याने स्वामी महाराज हे स्वतः आपल्याला साथ देणार आहे. त्या देवाकडे आपण सगळे काही मागत असतो, तर ते म्हणजे जसं की गाडी, घर, पैसा, बंगला यासारख्या गोष्टी आपण मागत असतो. त्याचबरोबर नोकरी नसेल तर नोकरी मागतो. विद्यार्थी असतील तर परीक्षेत चांगले मार्क्स यावे, त्याने उत्तीर्ण व्हावं, हे देखील स्वामींकडे मागत असतो. प्रत्येकाची समस्या ही वेगवेगळी असते. त्यानुसार देवाकडे काही ना काही मागतच असतो. आणि हे काही मागितले तर चुकीचं अजिबात नाही. कारण जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा ज्या गोष्टींची गरज आहे त्या आपल्याला मिळवायलाच लागतात, आणि त्या आपण हक्काने स्वामी महाराजांकडे मागणार नाही तर कोणाकडे मागणार हा प्रश्न येतोच. पण तरीही स्वामींकडे मागितले तर आपल्याला आयुष्यात कसलीच कमतरता राहणार नाही. अर्थात कष्ट हे करावेच लागणार आहे, कष्टाला पर्याय नाही. पण हे कष्ट करताना येणाऱ्या समस्या आहेत, त्या काही अडचणी असतात, त्या नक्कीच कमी होतील. बघा, काही सेवा केल्या तर स्वामींकडे मागण्याआधीच महाराज आपल्याला भरभरून देतील. त्याआधी तुमचा स्वामींवर विश्वास हवा, श्रद्धा हवी. तसेच तेवढा विश्वास आणि श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे. तर कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, स्वामी प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र ग्रंथातील रोज एक अध्याय 21 दिवस तुम्हाला वाचायचा आहे. हा अध्याय रोज वाचल्याने तुम्हाला गुरुचे पाठबळ मिळणार आहे. स्वामी महाराज जर आपल्यासाठी सर्व काही आहेत, तर एवढा वेळ तर आपण त्यांच्या सेवेसाठी नक्कीच काढू शकतो. 10 मिनिटे जर आपल्या महाराजांसाठी काढणे देखील आपल्याला शक्य नसेल तर काहीच शक्य नाही असं मला तरी वाटतं. तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल, विद्यार्थी असाल, ज्याला वाचता येतं तो ही सेवा नक्कीच करू शकतो. ज्याला वाचता येत नाही त्यांनी किमान ऐकलं तरी नक्कीच ही सेवा होणार आहे. परंतु ही सेवा आपल्याला कमीत कमी वेळात होणारी ही सेवा करायचीच आहे. तर ती सेवा गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आहे तो वाचायचा आहे. गुरुचरित्र म्हटलं तर असा परमपवित्र ग्रंथ नाही. ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण केले आहे त्यांना याचे महत्त्व नक्कीच माहीत असेल. आपण एखादी सेवा करतो, जसं की गुरुचरित्र आहे, स्वामी चरित्र आहे. ज्यांना अपेक्षा असतात ना की पारायण केल्यानंतर लगेच माझं घर व्हावं, माझी गाडी व्हावी, माझा बंगला व्हावा, तर मग या सेवेला काहीच अर्थ राहत नाही. या सेवा केल्यानंतरही आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणारच आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणारच आहे, हा दृढ विश्वास बाळगावा. आणि मग ती सेवा केल्यानंतर जो आपल्याला अंतर्मनाचा आनंद जो असतो ना, तो अनुभवावा लागतो. जे ही सेवा करताना त्यांनी हा आनंद अनुभवला आहे व पुन्हा त्यांची इच्छा झालेली आहे की मला ही सेवा करायचीच आहे, तर समजा की तुम्ही स्वामी तुमच्याशी एकरूप झालेली आहे. स्वामींपर्यंत तुमची जी काही सेवा आहे ती पोहोचलेली आहे. जेव्हा आपण एखादी सेवा करतो
तेव्हा आपण कोणतीही इच्छा, अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण अपेक्षा करू नये. तर ही जी सेवा केल्यानंतर स्वामींशी मी एकरूप व्हायला हवं किंवा स्वामींनी सतत माझ्यासोबत राहावं. माझ्या वाट्याला सुख येवो किंवा दुःख येवो, पण माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. त्यांच्या हातात माझा हात आहे याचा आनंद नक्कीच होत असतो. अशी भावना मनात ठेवली तर आपली कोणतीच इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहणार नाही. तर यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील 9वा अध्याय रोज वाचायचा आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हापासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. कारण या एक अध्याय वाचल्याने आपले गुरुबळ हे मजबूत होणार आहे आणि गुरुबळ हे मजबूत असेल तर अशक्य असे काहीच नाही. गुरुचरित्राचा हा 9वा अध्याय वाचून नक्की ही सेवा करा. सर्व अडचणी सोडवण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे. म्हणून हा 9वा अध्याय तुम्ही आवर्जून वाचा. सर्व अडचणी, सर्व दुःखातून बाहेर निघण्यासाठी हा 9वा अध्याय आहे. बघा, जर आता हे नाही जमले तरी पण इतर कालावधीत देखील तुम्ही कधीही कुठल्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता. फक्त स्वामी प्रगट दिनापर्यंतच वाचायचे का? तर नाही, तुम्ही नंतर पण कंटिन्यू केलं तरी देखील चालू शकते, जे तुमच्यासाठी चांगलेच असणार आहे. कारण आपले गुरुबळ मजबूत होणार आहे, तितकेच आपले आयुष्य सुखाचे होणार आहे. गुरुबळ मजबूत झाले तर आपल्या आयुष्यात दुःख, अडचणी, समस्या येणार नाही का? तर तसं नाही, ते येणारच. कारण आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत, ते भोगावेच लागतात. पण त्याची जी तीव्रता आहे ना, ती आपल्या गुरुबळामुळे कमी होणार आहे. हे वाचनाचे पण देखील काही नियम आहेत, ते देखील आपण जाणून घेऊया. तर बघा, या अध्यायाची पोथी ही तुम्हाला वेगळी आणायची आहे. कारण गुरुचरित्र ग्रंथ डायरेक्ट रोजच्या रोज तुम्हाला काढायचा नाही. तो ग्रंथ तुम्ही रोज रोज हाताळू शकत नाही. जेव्हा तुम्ही पारायण करणार असाल तेव्हाच तुम्ही याला स्पर्श करायचा आहे. इतर वेळेस त्याला छान पिवळ्या कपड्यात ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून त्याला कोणाचा स्पर्श होणार नाही. आता हा अध्याय तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता. तुम्ही सकाळी वाचू शकता, संध्याकाळी, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा वाचू शकता. फक्त दुपारच्या 12 ते 12:30च्या दरम्यान वाचायचा नाही. का ते सर्वांनाच माहीत आहे. कारण ती जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. ज्यांना शक्य असेल त्यांनी एकच वेळ निश्चित करून तेव्हा केलं तरी चालेल. ज्यांना वेळ शक्य नाही त्यांना जसं शक्य आहे तसं देखील तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला संकल्प करून सेवा करायची असेल, तसं की मी फक्त प्रगट दिनापर्यंत ही सेवा करणार आहे, तर तुम्ही ही असं देखील करू शकता. परंतु तुम्ही अखंड असा हा शब्द उच्चारायचा नाही आहे. तुम्ही संकल्प करताय तर संकल्प किती दिवसाचा करताय, कशासाठी करताय एवढंच बोलायचं आहे आणि ही सेवा सुरू करायची आहे. पण हे करत असताना तुम्ही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. फक्त ही जी काही सेवा करणार असाल ती अगदी मनोभावे करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करा. फक्त करायची म्हणून करू नका. याने सांगितले म्हणून करून बघू, त्याने सांगितले म्हणून करून बघू, असं अजिबात करू नका. असं करून जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्हाला त्याचा अनुभव कधीच येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा विश्वास त्या सेवेवर ठेवा, स्वामींवर ठेवा. ही सेवा केल्याने माझ्या आयुष्यात चमत्कार घडणार म्हणजे घडणारच आहे. माझा स्वामींवर तसा विश्वास आहे. जरी माझ्या आयुष्यात दुःखाचा एखादा प्रसंग आला किंवा एखादी वाईट गोष्ट माझ्या वाट्याला आली तरीसुद्धा मला माझ्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होणारच आहे, अशी देखील तयारी आपण दाखवली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या स्वामींचं पाठबळ मिळत असतं. एवढे लक्षात घ्या.
तर स्वामी प्रगट दिनापर्यंत ही छोटीशी सेवा करा व स्वतः अनुभव घ्या. व आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.